नमस्कार. डी सह्याद्रीच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात सर्वांचे मनापासून स्वागत. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा जो सप्ताह आहे तो जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. स्तनपान हा बाळाचा जन्मतः अधिकार आहेच, पण आईसाठी पण ते फार मोठं नैसर्गिक वरदान आहे. हा सप्ताह जो साजरा केला जातो त्याच्या मागचा महत्त्वाचा उद्देश असा की स्तनपानाबद्दल ज्या अडचणी आहेत, गैरसमज आहेत ते दूर व्हावेत आणि स्तनपान करणाऱ्या मातेला सर्व कुटुंबाचा आणि समाजाचा पाठिंबा मिळावा. तर या जिव्हाळ्याच्या विषयावर शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ॲमॉक्स म्हणजे महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अमेय पुरंदरे सर. पुरंदरे नावाचा आमच्या वैद्यकीय क्षेत्रात फार मोठा आदर आहे. त्यांचे स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतीशास्त्र या विभागात खूप मोठे योगदान आहे. तर हा मोठा सामाजिक जो आपण म्हणतो हा सेवाभाव याचे पाईक असलेले आणि महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ञ संघटना ह्याच्याबाबत जे काही सामाजिक कार्य आहे ते अविरतपणे करणारे डॉक्टर अमेय पुरंदरे सर आज आपल्याबरोबर आहेत. सर, तुमचे मनापासून स्वागत. थँक्यू. सर, आपण स्त्रीरोगतज्ञ म्हणून आपण कायमच बघतो की दूध पाजताना स्त्रियांना बऱ्याच अडचणी असतात, बरेच गैरसमज असतात. पण स्तनपानाचं महत्त्व जे आहे अनन्यसाधारण ते आजच्या आधुनिक काळात आपण लोकांना सांगणं फार महत्त्वाचं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? स्तनपान जे आहे ही नैसर्गिक क्रिया आहे. मनुष्यजात ही कितीही पुढे गेली, कितीही प्रगती केली तरी स्तनपान हे नेहमीच राहणार, कारण हे फिजिओलॉजिकल किंवा नैसर्गिक आहे. आणि म्हणून हा जो गैरसमज आहे की स्तनपानाची गरज आहे की नाही, आपण प्रगती करू तर आपल्यात काही बदल होतील का, तर नाही. जोपर्यंत मनुष्य नैसर्ग एका तुलनेत असतील तोपर्यंत स्तनपान हे राहणारच. ही नैसर्गिक रसायनी आहे आणि ही नैसर्गिक क्रिया आहे. पेशंटची प्रसूती होते त्याच्यानंतर सांगतो कायम की पहिला तास जो आहे तो आपण सुवर्णकाल म्हणतो. बरोबर. की त्याच्यामध्ये आई आणि बाळाला एकत्र ठेवणं, ज्याला आपण कांगारू केअर म्हणतो, आणि जो चीक असतो आईचा तो बाळाला देणं, जो पहिले 2 दिवस पण येतो. पण बऱ्याचदा नातेवाईक असं म्हणतात की अजून दूधच आईला उतरलं नाही आहे किंवा जो आहे ते दूध पुरेसं नाही आहे, तर बाळ रडतं आहे. तर अशा वेळेस आपण पेशंटला काय सांगितलं पाहिजे की त्याचे महत्त्व काय आहे चिकाचं? जो चीक असतो ज्याला आम्ही सायंटिफिकली कोलोस्ट्रम म्हणतो, हा घट्ट असतो, पिवळटसर असतो आणि फार छोट्या मर्यादेत प्रमाणात असतो. हा खरा बाळासाठी नैसर्गिक लसीकरण असतं, कारण ह्याच्यात अँटीबॉडीज असतात. आणि ह्या अँटीबॉडीज फक्त बाळ जेव्हा छोटं असतं तेव्हा फक्त सुरक्षा देत नाहीत, तर जीवनभर बाळाला सुरक्षा देतात. म्हणून हे जे कोलोस्ट्रम आहे, या कोलोस्ट्रमला मी म्हणतो की हे खरी संजीवनी आहे. आणि म्हणून आपण सगळ्या बाळांना ह्या कोलोस्ट्रमचा फायदा देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपलंच नाही पण मातेचं पण आणि कुटुंबाचं कर्तव्य आहे. पण हे जे सुरुवातीचं दूध पाजणं असतं ते आईसाठी पण तितकंच महत्त्वाचं असतं. त्याच्यात असं म्हटलं जातं की आईचा जो रक्तस्राव आहे प्रसूतीनंतरचा तो आटोक्यात येतो आणि भविष्यात जसं बाळाला फायदा होतोय तसं आईलाही कर्करोगांपासून संरक्षण मिळतं. तर त्याबद्दल तुम्ही काय सविस्तर माहिती सांगाल? आपण बघतो की जेव्हा आपण प्रसूतिगृहात असतो, ज्या क्षणी बाळाचा जन्म होतो
आपलं सगळा फोकस हा बाळावर जातो. हो. आईकडनं तो फोकस बाळाकडे वळतो आणि आईकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. पण हे होऊन द्यायचं नसतं आणि स्तनपानात त्याचा एक मोठा सहभाग आहे. कारण स्तनपानची जी क्रिया आहे त्याला आम्ही मिल्क इजेक्शन रिफ्लेक्स म्हणतो और लेट डाऊन रिफ्लेक्स म्हणतो. बाळ जेव्हा स्तनाला स्पर्श करतो तेव्हा आईच्या मेंदूतनं एक केमिकल हॉर्मोन ऑक्सिटोसिन म्हणून रिलीज होतो. हा गर्भाशयावर ॲक्ट होतो आणि त्यांनी जे गर्भधारणेत किंवा महत्त्वाचं गर्भधारणेनंतर जे ब्लिडिंग होतं हे नैसर्गिकरित्या आटोक्यात आणतं. याला आम्ही लिव्हिंग और नॅचरल कंट्रोल म्हणतो ऑफ द ब्लिडिंग. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्ही पण हे अनुभवलेलं आहे की ज्या क्षणी बाळाला आपण बाईच्या स्तनाला लावतो जे गर्भाशय आहे ते टाईटली कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ब्लिडिंग बरंचसं कमी होतं. याच्या व्यतिरिक्त जसं तुम्ही म्हणालात जर आपण दूरदृष्टिकोन ठेवलात तर दीर्घकाळ जर ज्या बाईंनी स्तनपान केलं असेल तर ऑटोमॅटिकली तिची लाईफ टाईम म्हणजे जीवनातली जी ओव्हेरियन कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर म्हणजे अंडाशय आणि ब्रेस्ट या दोघांच्या कॅन्सरची रिस्क ही बरीचशी कमी होते. तर ह्याच्यात बरेचसे फायदे आहेत आणि म्हणून मला वाटतं स्तनपान हे फार महत्त्वाचं आहे स्त्रीसाठी. सर, फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला, कारण आईसाठी तात्काळ गर्भाशय आकुंचन पावल्यामुळे ब्लिडिंग कमी होतं आणि नंतर कॅन्सरचं प्रमाण आहे तेही कमी होतं. त्यामुळे म्हणूनच हे स्तनपानाचं महत्त्व वेगळं सांगायला नको की ते दोघांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. पण ह्यात तुम्ही आता जे रिफ्लेक्सेस सांगितले की ज्या मेंदूमध्ये काही संप्रेरकं बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे दूध बाहेर पडतं. पण आपण खूप वेळा बघतो की डिलिव्हरी झाली तरी काही वेळा जर मानसिकदृष्ट्या जर आईवर थोडा तणाव असेल, भावनिकदृष्ट्या खूप वेळा डिलिव्हरीनंतर पेशंट्स असतात जरा खचलेले असतात, तर अशा वेळेस त्यांना तो मानसिक त्यांचा जो भावनिक आणि मानसिक जो आपण म्हणतो ते संतुलन किंवा तो आधार दूध उतरण्यासाठी तो फार महत्त्वाचा आहे. तर ह्याच्यामध्ये कुटुंबाचा, तेव्हा बरोबर आई असते, सासूबाई असतात, तर ह्याच्यात कुटुंबाचा असं मला वाटतं फार महत्त्वाचा रोल आहे. तर तुम्हाला काय वाटतं हा जो भावनिक दृष्टिकोन आहे दूध उतरण्यासाठीचा त्याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन कराल? भावनिक दृष्टिकोन पण अत्यंत महत्त्वाचा आहे. सोप्याने मी जरा तुम्हाला एक सांगतो. सांगा ना सर. यशस्वी स्तनपान जर पाहिजे असेल तर माझा सोप्पा मंत्र आहे 3S म्हणजे स्ट्रेस, स्लीप अँड सपोर्ट. बाईला जर स्ट्रेस नसेल, ती मानसिकरित्या खुश असेल तर ऑटोमॅटिकली दुधाचं प्रमाण वाढतं. तिची झोप बरोबर होत असेल तरी पण ते दूध वाढतं आणि तिला जर फॅमिलीचा सपोर्ट असेल, सहकार्य असेल म्हणजे नवऱ्याचं, सासू सासऱ्यांचं, आईवडिलांचं छोट्या छोट्या कामांमध्ये तिच्या आहाराकडे लक्ष, बाळाकडे लक्ष, तर ह्याचा खूप फरक पडतो आणि ती यशस्वीरित्या 100% सक्सेसफुल स्तनपान करू शकते. परत मी सांगतो 3S, नो स्ट्रेस, गुड स्लीप अँड लवली सपोर्ट. सर, हे खूप महत्त्वाचा तुम्ही मुद्दा सांगितला, कारण बऱ्याचदा असं होतं की नातेवाईकच असं म्हणतात की हिला दूधच आलेलं नाही आहे आणि मग पेशंटही तेव्हा असं विचार करायला लागतात की आपल्याला दूध कमी येतं आहे, तर त्याच्यासाठी हा सपोर्ट जो आहे तो देणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा तुम्ही सांगितला खूप वेळा आहाराकडे लक्ष दिलं जातं किंवा खा असं म्हटलं जातं, पण झोपच या स्त्रियांची पूर्ण होत नाही आणि तेव्हा जेव्हा त्या सतत तणावपूर्ण स्थितीत असतील तेव्हा मग दूध कमी येतं आणि त्याचा त्यांना अजून तणाव येतो की आपल्याला दूध कमी येतं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ह्या फक्त शास्त्रीय ह्याच्यामागे कारणं नाही आहेत, तर भावनिक खूप मोठ्या लेवलला स्तनपानामध्ये हा आहे जो आहे त्याच्यात तो घटक आहे जो आपण सगळ्यांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कांगारू केअरचा उल्लेख केला होता. हो. स्तनपानात भावनिक ओलावा पण खूप आहे. हो. आई आणि बाळातला तो पहिला स्पर्श असतो. हो. बाळाला आईला जो स्पर्श होतो त्या बाळाच्या मेंदूमध्ये पण खूप पॉझिटिव्हिटी क्रिएट होते
आणि आईला पण हा जो क्षण असतो हा जगातला दुसरा कुठलीही गोष्ट एवढी सुख देत नाही देऊ जेव्हा शकणार नाही. पहिल्यांदा बाळाने तिला स्पर्श केला. जसं कांगारूचं बाळ आईच्या पोटाजवळ असतं तसं आईचा आणि बाळाचा स्पर्श व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आईच्या हृदयाचे ठोके जे बाळ ऐकत असतं पोटात ते त्याला जवळ ऐकायला म्हणजे मिळतात. फक्त शरीराची ऊब नसते पण मनाची ऊब असते ह्याच्यात. खूप छान सांगितलं सर. आपल्याला अजून बरंच जाणून घ्यायचं आहे पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. विश्रांतीनंतर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपल्या समाजात अजूनही की बाळाला आईचं दूध पुरत नाही आहे ही एक भावना असते आणि त्याच्यामुळे बाळाला पहिल्या तासात मध देणं, साखर पाणी देणं, त्याच्यानंतर बाळाला वरचं पाणी पाजणं किंवा मग गाईचं म्हशीचं दूध असं मिक्स करून देणं किंवा पावडरचं दूध देणं ही प्रथा दिसते. तर त्याबाबत तुम्ही काय संदेश द्याल? घरोघरी हा जो प्रॉब्लेम आहे हा आपण वारंवार आढळत असतो. पण ह्याच्यामध्ये मला वाटतं आईला आणि कुटुंबाला व्यवस्थित समजून सांगणं, त्यांना सहानुभूती दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण आईच्या दुधाबद्दल अपेक्षा किंवा कुटुंबाच्या अपेक्षा आणि सत्य घटना ह्याच्यामध्ये कधीकधी बरीच तफावत असते. तुम्हाला माहिती आहे की 6 महिने नियमित आणि फक्त स्तनपान करणे म्हणजे ज्याला आपण एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग म्हणतो ह्याचे खूप फायदे आहेत. बाळाला अजून कुठलंही पोषणाची गरज नसते. मधाची गरज नसते, पाण्याची गरज नसते, पावडराची गरज नसते, गाई म्हशीच्या दुधाची गरज नसते. इनफॅक्ट ह्याच्यामुळे धोके जास्ती असतात कारण हे जर स्वच्छपणे दिलं नसेल तर बाळाला आतड्याचे इन्फेक्शन होणं, बाळाची वाढ न होणं, आजारी होणं वारंवार हे होऊ शकतं. म्हणून आम्ही नेहमीच सांगतो आणि आपलं हे धोरण राहतं की पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध. ह्याच्यात खूप फायदे आहेत आणि हे फायदे फक्त बाळाच्या पोषणाकडे नाहीत पण बाळाच्या वाढीकडे पण आहेत. आता हा प्रश्न आहे की माझ्या बाळाला दूध पुरेसं आहे का? तर बाळाचं जर वजन वाढत असेल नियमितपणे, बाळाला झोप व्यवस्थित होत असेल आणि बाळाला लघवी व्यवस्थित होत असेल तर जे दुधाचे प्रमाण आहे ते प्रमाण मला वाटतं योग्य आहे आणि स्त्री किंवा तिचा कुटुंब यांनी उगीच ह्याच्याबद्दल कुठलाही तणाव घेऊ नये. हो, म्हणजे बऱ्याचदा बाळ रडतंय तेव्हा असं वाटतं की त्याचं पोट भरलं नाही आहे हा गैरसमज असतो. पण रडण्याची कारणं बरीच असू शकतात आणि मग त्यावेळेस वरचं दूध किंवा पाणी किंवा साखर पाणी हे दिलं जातं. पण तसं न करता आपल्याला थोडंसं सबुरी ठेवणं गरजेचं आहे आणि फक्त आईचं दूध तुम्ही म्हणाला तसं 6 महिने द्यायचं शिस्त ठेवायला पाहिजे. अगदी महत्त्वाचं. 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध हा महत्त्वाचा संदेश आहे मला असं वाटतं सगळ्यांसाठी. पण सर, स्तनपान करताना आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की बाबा केलंच पाहिजे 6 महिने वरचं काही द्यायचं नाही, पण बऱ्याच अडचणी येतात. त्यातली सगळ्यात पहिली अडचण म्हणजे स्तनपान करताना खूप वेळा स्त्रियांना छातीमध्ये थोडी सूज आल्यासारखी वाटते, दुखतं किंवा त्यांना जे बोंडशी आपण ज्याला निप्पल्स म्हणतो त्याला कधी कधी त्यांना क्रॅक निप्पल किंवा पेन होतात, जखमा होतात आणि मग अशा वेळेस त्यांना लक्षात येत नाही की आपण कधी डॉक्टरांना जाऊन दाखवायचं किंवा त्यांना कधी कधी लालसर तिथे छाती होऊन त्यांना ताप येतो. तर हे जे सगळे प्रॉब्लेम्स आयांना येतात किंवा मातांना येतात तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे? डॉक्टरांना त्यातने कधी जाऊन भेटलं पाहिजे आणि त्याच्यावर काय उपचार असतात? मी जो हा प्रश्न आहे हा 2 बाजूनी मांडीन. ओके. पहिले म्हणजे डॉक्टरांनी काय करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे की जी बाळंतपण झालेली स्त्री आहे तिने काय करायला पाहिजे. डॉक्टरांनी फक्त डिलिव्हरीचे टाके किंवा सिझेरियनचे टाके जे खालच्या भागी आहेत तिथे फक्त आपला फोकस नाही ठेवायला पाहिजे, स्तनाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि जी बाळंतपण झालेली स्त्री आहे तिने रोज बघायला पाहिजे की आपल्या ज्या स्तन आहेत त्या लाल झाल्या आहेत का, लालसर झाल्या आहेत का, जे निप्पल्स आहेत तिथे काही सूज आली आहे का, आणखी जे तुम्ही बोललात की लालपण येणं ज्याला आम्ही मॅस्टायटिस म्हणतो आणि हे योग्यरित्या
ह्याचा जर तुम्ही ट्रीटमेंट केली नाही तर पुढे मागे इथे ॲप्सेस होऊ शकतो आणि मग त्याला ड्रेन करायला शस्त्रक्रिया करायला लागते. म्हणून काळजी बाळगावी पाहिजे आणि रोज नियमितपणे स्तनांकडे लक्ष द्यायला पाहिजे, स्वच्छ ठेवायला पाहिजे. जेव्हा क्रॅक निप्पल होते ती अत्यंत वेदनादायक स्थिती असते, कारण दरवेळेस बाळाचा जेव्हा स्पर्श होतो तर जी आई असते तिला वेदना होतात आणि म्हणून घरगुती इलाज फक्त करू नका. जे तुमचे डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला काही क्रीम्स देतील, काही लोशन्स देतील. त्यांनी हे जे क्रॅक निप्पल आहे, जी सूज आली आहे ती कमी होईल आणि स्तनपानाची क्रिया जी वेदनादायक आहे ती आनंदमयी व्हायला पाहिजे आणि त्याच्यातनं बाईला आणि बाळाला दोघांना सुख मिळायला पाहिजे. तर योग्य जर तुम्ही त्याची काळजी घेतली, योग्य निदान घेतलं आणि योग्य त्याचं ट्रीटमेंट घेतली तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स आपण अवॉइड पण करू शकतो आणि जर झाले तर योग्यरित्या मार्गदर्शन देऊन त्याचं आपण पूर्णपणे ट्रीटमेंट करू शकतो. सर, हा तुम्ही खूप छान समजून सांगितलं, कारण बोंडशाला जखम होणं हे बऱ्याच स्त्रियांना होतं. तर त्याच्यामध्ये लॅचिंग पद्धती जी आपण म्हणतो की बाळाला कशा प्रकारे बाळ दूध पिते, मला असं वाटतं की ते तुम्ही प्रेक्षकांना त्याच्याबद्दल सांगाल का, की त्याच्यात चुका झाल्यामुळे खूप वेळा हे बोंडशाला त्रास किंवा निप्पलला क्रॅक होतो आणि आपण जर तसं झालं तर त्याला आपण दूध काढूनही बाळांना पाजू शकतो, म्हणजे वरचं देण्याऐवजी. तर त्याहीबद्दल काय सांगाल तुम्ही? कुठल्याही बाईला पानाबद्दल पूर्णपणे माहिती नसते. म्हणून आपण डॉक्टर्स, नर्सेस आणि घरातले कुटुंबे, म्हणजे तिची आई असो, सासू असो, बहीण असो, मावशी असो, त्यांनी तिला बरोबर माहिती द्यायला पाहिजे. कारण काहींना अनुभव असतो, आपल्याला शास्त्राचा अनुभव असतो आणि म्हणून आपण तिला 2 गोष्टी, पद्धत आणि पोझिशन, कुठल्या रीते बाळाला धरायला पाहिजे, कुठल्या पोझिशनमध्ये बाळांनी निप्पल्सला लॅच करायला पाहिजे, कसं बाळांनी राईट ब्रेस्ट, लेफ्ट ब्रेस्टला बरोबर स्तनपान करायला पाहिजे, हे आपण तिला शिकवायला पाहिजे. तिच्याबरोबर वेळ घालवायला पाहिजे, आपल्यासमोर ते करून घ्यायला पाहिजे आणि मग हा स्तनपानाचा जो प्रोसेस आहे हा अत्यंत स्मूथ आणि अत्यंत इफेक्टिव्ह होईल. म्हणजे जेवढं वाटतं तेवढं कदाचित सुरुवातीला ते जरा अवघड असतं. हो, कठीण असतं ते. त्याच्यामध्ये बराच वेळ द्यायला लागतो, जोपर्यंत आईला आणि बाळांना दोघांना सवय होत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही म्हणाला तसं ती पद्धती खूप महत्त्वाची आहे. ती पद्धत बरोबर असेल तर मग वेदना होणार नाहीत, जखमा होणार नाहीत. पण सर, कधीकधी आता आपण आयांचे प्रॉब्लेम बघितले, पण कधीकधी असं होतं की बाळांच्या बाजूने काही अडचणी असतात. जसं की मुदतपूर्व जर डिलिव्हरी झाली असेल, ज्याला प्रीटर्म डिलिव्हरी म्हणतो, 7व्या महिन्यात, 8व्या महिन्यात, तर अशा वेळेस बाळांना तेवढी ताकदच नसते की ते ओढू शकतील अंगावर. किंवा कधीकधी असं होतं की बाळांना काही प्रॉब्लेम असतात, दोष असतात, जसं की ओठ चिरलेलं असणं, पॅलेट म्हणजे आपण म्हणतो ज्याला क्लेफ्ट पॅलेट म्हणतो, तर ते जिवणीचा वरचा भाग असतो, तो जर त्याला छेद असेल तर अशा वेळेस बाळाला तेवढी ओढायची ताकद अंगात नसते. पण आपल्याला तर दूध द्यायचं आहे बाळाला, मग अशा वेळेस काय करता येऊ शकतं? प्री मॅच्युरिटी म्हणजे लवकर झालेली बाळं यांना तर पोषणाची गरज तर फार आहे. हो ना. आपण दुसरं काही त्यांना देऊ शकत नाही. दूध घेण्याची जी क्रिया आहे ही त्यांच्यात तेवढी डेव्हलप नसते आणि म्हणून आपल्याला एक्सप्रेस्ड ब्रेस्ट मिल्क म्हणजे बाईनी आपल्या स्तनातनं दूध बाहेर काढणं आणि मग त्यांना ते पाजणं हे करायला लागतं. युजली नर्सेस बाईला हे मदत करतात कारण ते बाळ छोटं असतं, पण आम्ही ते शिकवतो बाईला की तुम्ही हे करायला पाहिजे. त्यांचा ह्याच्याबद्दलचा जो विश्वास आहे, आत्मविश्वास, हा आम्ही प्रस्थापित करतो आणि मग आम्ही ह्या बायकांना हे करायला लावतो. हे कसं करायचं तर स्पेशल इक्विपमेंट असते, चमचे असतात, बाटल्या असतात, पण एक्सप्रेशन हे आईला करायला लागतं.
क्लेफ्ट लिप आणि क्लेफ्ट पॅलेट ह्याच्यामध्ये फक्त कॉस्मेटिक म्हणजे दिसायचा प्रॉब्लेम नसतो, तो सर्जिकली करेक्ट होऊ शकतो. पण न्यूट्रिशन म्हणजे पोषण हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी पण स्पेशल टेक्निक्स आहेत, बाटल्या आहेत, चमचे आहेत, उपकरणं आहेत, ज्यांनी बाळाला व्यवस्थित पोषण मिळतं. आपण खचून जायचं नाही आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत याला आपण व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने आणखी पूर्ण आत्मविश्वासाने आपण हे प्रॉब्लेम्स फेस करायचे आणि त्याच्यावर आपण नक्कीच मात करू शकतो. तर सर अजून असे बरेच आपल्याला विषय अजून बोलायचे आहेत स्तनपानाबद्दल, पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. सर आत्ता आपण बऱ्याचशा अडचणींबद्दल बोलत होतो की स्तनपान करताना ज्या अडचणी येतात त्याच्यात अजून काही संवेदनशील विषय आहेत. म्हणजे जर माता HIV बाधित असेल किंवा तिला काही मोठे आजार असतील, म्हणजे काहींना फिटेचे आजार असतात, काहींना मानसिक आजार असतात किंवा काहींना काही औषधं चालू असतात ज्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो, किंवा अजून साधे समज असतात की ताप आलाय आईला तर दूध पाजायचं नाही. तर अशा वेळेस ह्या स्त्रियांना स्तनपान करताच येत नाही का? त्याच्याबाबत तुम्ही काय सांगाल? ह्याच्यामध्ये डॉक्टरांचं बरंच संशोधन झालेलं आहे आणि 30 वर्षाआधीचे जे विचार होते आणि आत्ताचे जे विचार आहेत ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 30 वर्षाआधी जेव्हा मी ट्रेनिंगमध्ये होतो तेव्हा आम्ही सगळ्या HIV बाधित महिलांना सांगायचं नाही दूध नाही पाजायचं, त्याच्यातनं बाळाला HIV होईल. पण आता संशोधन सांगतं आहे की नाही, बाळाला दूध पाजण्यात जास्ती बाळाला त्याच्यातनं बेनिफिट आहे ॲज कम्पेअर्ड टू रिस्क. तसंच जसं तुम्ही म्हणालात दुसरे काही आजार असतील, त्याच्यासाठी काही गोळ्या चालू असतील, औषधं चालू असतील, तर स्त्रीनी पहिलेच आपल्या गर्भवती स्त्रीने पहिलेच आपल्या डॉक्टरांशी किंवा स्त्रीरोगतज्ञांशी ह्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. त्यांनी त्या गोळ्यांबद्दल विचार करायला पाहिजे आणि तिला योग्य ते मार्गदर्शन करायला पाहिजे. असं नाही आहे की जर तुम्हाला ह्या गोळ्या चालू आहेत किंवा हा प्रॉब्लेम आहे, हा रोग आहे, तर तुम्ही स्तनपान करू शकत नाहीत. आपल्याला दर केसमध्ये इंडिव्हिज्युअलायझेशन करायला लागतं. आणखी स्तनपानाचा फायदा वर्सेस स्तनपानातनं जे दूध जातं आहे त्याच्यातनं बाळाला धोका हे ॲनालाइज करायला पाहिजे आणि मग हा निर्णय घ्यायला पाहिजे. गैरसमज आणि भीती ही दूर ठेवायला पाहिजे. त्यासाठी सर आपण, मला असं वाटतं, हा सप्ताह जो आहे तो त्याच्यामागे त्याचा मेन उद्देश हाच आहे की हे गैरसमज आपल्याला काढायचे. आता ह्या सगळ्या अडचणींवर किंवा स्तनपानाच्या ह्या सगळ्या विषयावरच काम करण्यासाठी काही धोरणात्मक ज्या गोष्टी आहेत की ज्या सरकारकडून असतील, वेगवेगळ्या संस्थांकडून आहेत, त्या चालू आहेत. तर आपण आता थोड्या धोरणात्मक गोष्टींविषयी बोलूया. जरूर. तर ह्याच्यामध्ये स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या इथे भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार यांच्याकडून कुठली धोरणं किंवा कुठले विशेष कार्यक्रम असे काही आहेत का की ज्याच्याबद्दल आपण प्रेक्षकांना माहिती दिली पाहिजे? जोपर्यंत आपण समाजापर्यंत हा जो आपला उद्देश आहे आपण पोचवत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही ह्याच्याबद्दल चर्चा करा पण उपयोग नाही. शासनाने खूप चांगले काही धोरणं अंमलात आणलेली आहेत. त्याच्यामधलं मी एक धोरण म्हणजे मा धोरण, MAA, अच्छा, मदर्स ॲब्सोल्यूट अफेक्शन. बरं. हे एक धोरण सुरू केलं आहे. हे म्हणजे ग्रामीण भागापर्यंत हे पोचलेलं आहे. आशा वर्कर्स, नर्सिस, डॉक्टर्स, समाजकार्य करणाऱ्या संस्था सगळ्या ह्याच्यात हातभार घालत आहेत. ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहे तर स्तनपानाबद्दल जनजागृती आपण आणतो आहे. तर आपण पण ह्याच्यात सहकार्य करतो आहे आणि जेवढं आपण फक्त आहार, फक्त प्रसूती, फक्त बाळंतपण ह्याच्यावर नाही तर स्तनपानावर पण आपण तेवढंच महत्त्व देतो आहे. तर ह्या प्रोग्रॅमचं नाव आहे, या योजनेचं नाव आहे मा. आणि मी खरंच शासनाचं ह्याच्याबद्दल त्यांना खरंच शुभेच्छा देईन की त्यांनी एवढं चांगलं धोरण विचार केला आणि अंमलात आणला. आरोग्य संस्थेचा कणा म्हणजे आशा वर्कर्स आणि सिस्टर्स
जे आहेत ते पण ह्याच्यात जेव्हा सहभागी होत आहेत, तुम्ही म्हणालात तसं गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये काही बदल झालेत, ज्याच्यात बेबी फ्रेंडली क्लिनिक हा एक कन्सेप्ट आला आहे की ज्याच्यामध्ये ज्याबाबत पेशंटला किंवा गर्भवती स्त्रियांना काय माहिती असली पाहिजे किंवा प्रसूती झाल्यानंतर ह्या बेबी फ्रेंडली क्लिनिकमध्ये त्यांनी काय अपेक्षा ठेवली पाहिजे त्यांच्याकडून, तर त्याबाबत काय सांगाल? हे जे बेबी फ्रेंडली क्लिनिक आहे ह्याचा जो कॉन्सेप्ट आहे ना हा खूप डीप आहे. अच्छा. कारण बाळ जन्माला येते, जो नवजीवत बाळाला म्हणजे त्याची काळजी घेत असतो, बालरोगतज्ञ असतो, तो डॉक्टर नसतो खरा, तो बाळाचा फ्रेंड असतो. अच्छा. ती मैत्री व्हायला लागते आणि म्हणून हा कॉन्सेप्ट बेबी फ्रेंडली हॉस्पिटल. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये बाळासाठी काही काही फ्रेंडली म्हणजे मैत्री करण्यासाठी काही काही उपक्रम केलेले असतात, काही काही योजना केलेल्या असतात. मी एक त्याचा पुढच्या स्टेपला जाईन, फक्त बेबी फ्रेंडली नाही पण ब्रेस्ट फ्रेंडली पण पाहिजे. ते खूप चांगलं नाव सुचवलं सर. कारण ब्रेस्ट फीडिंग विल मेक फ्रेंडली बेबीज. बरोबर. तर दरवेळेस ज्या कोण स्त्रिया आहेत आणि त्या आता गर्भवती आहेत, त्यांची आता प्रसूती होणार आहे, तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये बेबी फ्रेंडली आहे की नाही हे तुम्ही नक्की बघा आणि या हॉस्पिटल्सना नक्की तुम्ही जाऊन तुमची जी प्रसूतीची क्रिया आहे, तुमचं बाळंतपण आहे ते तुम्ही तिकडे करा, कारण तुम्हाला जास्ती चांगला अनुभव मिळेल. म्हणजे स्तनपानाबद्दल त्यांना जे काही मार्गदर्शन आहे किंवा त्यांना जी काही आपल्याला सविस्तर माहिती आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने अशा पद्धतीने त्यांना तिथे ती जरूर मिळेल आणि त्यांचा पुढचे जे काही प्रवास आहे तो सुखकर होईल याच्यामुळे. जसं तुम्ही म्हणालात की कांगारू केअर, जो पहिला तास असतो बाळंतपण झाल्यावर किंवा सुवर्णकाल, तो ह्या बेबी फ्रेंडली हॉस्पिटल्समध्ये नियमितपणे तो मानला जातो. आणखी त्याच्यातल्या ज्या सगळ्या क्रिया आहेत या बाई आणि बाळाकडे केल्या जातात, व्यवस्थित लक्ष दिलं जातं. दुसरा एक त्यांची योजना आहे, एक त्यांचा विचार आहे ज्याचं नाव आहे रूमिंग इन. म्हणजे बाळ आणि आई 24 तास एका बाजूला असतात, जवळ पाहिजे, पाळण्यात नाही. आईच्या जेवढ्या जवळ, मी म्हणालो की स्पर्श हा फार महत्वाचा आहे. हा फक्त शारीरिक नाही आहे, हा भावनिक आहे. दुसरा अजून एक महत्त्वाचा आता एक आहे जो सगळीकडे फॉलो केला जातो कन्सेप्ट, की ज्याला हिरकणी कक्ष म्हणतो. म्हणजे आता ज्या स्त्रिया आहेत, बऱ्याचशा आपल्या स्त्रिया नोकरदार आहेत, एकदा 6 महिन्याची सुट्टी संपली की त्यांना परत कामावर जायला लागतं किंवा बाहेर जेव्हा असतात सार्वजनिक ठिकाणी, तिथे शासनाने पण ठिकठिकाणी, आता एअरपोर्टवर पण आहे, आपण हॉस्पिटलमध्ये केलेले आहेत. तर हे हिरकणी कक्ष म्हणजे नक्की काय? महाराष्ट्राच्या ज्या स्त्रिया आहेत त्या अत्यंत शूरवीर आहेत. फक्त पुरुष शूर नाही आहेत, स्त्रिया पण तेवढ्याच शूर आहेत. म्हणून तर नाव हिरकणी आहे. शासनाने फार चांगला हा विचार मांडला की हिरकणी कक्ष हा फक्त कार्यालयात नाही तर एस.टी. स्टँड्स, रेल्वे स्टेशन्स, सरकारी कार्यालय, खाजगी कार्यालय, शाळा, मॉल्स, इथे सगळीकडे हा कक्ष असतो, जिथे बाईला कुठल्याही संकोच न करता व्यवस्थित आपल्या बाळाला स्वच्छ जागी, सुरक्षित जागी दूध पाजता येते. अजून एक स्टेप म्हणजे की जिथे आपण आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे आपल्या शासनाचा, की त्यांनी ज्या गर्भवती म्हणजे बाळंतपण होऊन ज्या स्त्रिया आहेत त्यांना 6 महिन्याच्या, ज्या नोकरदार आहेत, 6 महिन्याची मॅटर्निटी लीव फॉर नॉट जस्ट डिलिव्हरी, प्रेग्नन्सी म्हणजे गर्भवती नाही पण प्रसूतीनंतर स्तनपानासाठी फुल पे मॅटर्निटी लीव 6 महिन्यासाठी दिलेली आहे. खरंच आपण आपल्या शासनाला ह्याबद्दल शाबासकी द्यायला पाहिजे. म्हणजे त्या आपल्या महाराष्ट्राच्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या हिरकणी आहेत, त्यांची पूर्णपणे काळजी घेत आहेत. बरेचशा या ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत आजच्या आधुनिक जगात,
त्यांच्या शिफ्ट्स असतात, कंटिन्युअस त्यांना काम करायला लागतं. तर शासनाने अजून एक त्याच्यामध्ये प्रोव्हिजन दिली आहे, ज्याला आम्ही नर्सिंग ब्रेक्स किंवा स्तनपानासाठी विश्रांती या देत आहेत. म्हणजे बाईला म्हणजे कुठलाही तणाव न ठेवता मोकळेपणाने जशी तिची वेळ येईल स्तनपान करायला, ती निश्चिंतपणे जाऊन स्तनपान करू शकते. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण आत्ताच स्तनपानाबद्दलचा जो सामाजिक दृष्टिकोन आहे आणि त्याच्याचबरोबर शासनाची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल सर चर्चा केली. ह्या बाबतीत बोलताना आपण सध्या एक डॉक्टर म्हणून बघतोय की थोडंसं डॉक्टर पेशंट नात्यामध्ये थोडा तणाव निर्माण झाला आहे, थोडासा त्या विश्वासाला तडा गेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर अमॉक्ससारख्या अनेक संस्था आहेत की ज्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्याच्यात आपण सामाजिक स्तरावर जाऊन स्त्रियांच्या आरोग्यासाठीच्या विविध गोष्टींसाठी प्रयत्न करत असतो. आणि या संस्थेचे तुम्ही अध्यक्ष आहात. तर तुमची अध्यक्ष दृष्टीने तुम्ही अमॉक्ससाठी तुमची काय आता दृष्टी आहे, हा माझा पहिला प्रश्न राहील. आणि त्याच्यामध्ये पुढे ती जी काही धोरणं आहेत किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून काय केलं पाहिजे, तर तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? विश्वास, सेवाभाव हे सगळ्यात महत्त्वाचे शब्द आहेत. हो. पेशंटनी विश्वास ठेवावा, डॉक्टरनी निस्वार्थपणे सेवाभाव करावा आणि हे नातं जे आधी होतं तसंच राहील. बरोबर आहे. ॲमॉक्सची हीच धोरणं आहे. कारण आपल्यासाठी फक्त स्त्री नाही आहे, तिचं बाळ आहे, तिचं कुटुंब आहे, तिचा नवरा आहे आणि पूर्ण समाज आहे. ॲमॉक्समध्ये जवळजवळ 9,500 स्त्री रोग नाही मी म्हणत, त्यांना आरोग्य तज्ज्ञ आहेत, जे स्त्री हितासाठी, स्त्री स्वास्थ्यासाठी पूर्णपणे सेवाभावाने त्यांचं काम करतायत. पूर्ण महाराष्ट्रभर, शहरात असो, गावात असो, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, खाजगी सेक्टरमध्ये असो किंवा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये असो, सगळीकडे ते काम करतायत. तुम्हाला माहिती आहे, आपला अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सफल आपण एक उपक्रम करतोच आहे, तो म्हणजे रेशम गाठी. रेशम गाठी जसं नाव सांगतं, त्याच्यात एक समाजाकडे आणि बाईकडे आपली जबाबदारी आहे, त्या दृष्टीने ह्याची संकल्पना झाली. तुम्हीच होतात ज्यांनी त्याची संकल्पना केली. ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, तर जे आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी वर्कर्स आहेत, ज्या घरोघरी पोचतात, घरात जातात, कुटुंबात जातात आणि योग्य माहिती देतात, प्रोत्साहन करतात स्तनपानाबद्दल, प्रसूतीबद्दल, गर्भावस्थेबद्दल. आणि जो आत्मविश्वास पाहिजे पेशंटला, म्हणजे स्त्रीला, तिच्या नवऱ्याला आणि कुटुंबाला, ते आपण पूर्णपणे फक्त हॉस्पिटलमध्ये नाही तर घरापासून आपण ह्याची सुरुवात करतो. त्याच्यामध्ये आपण आहाराबद्दल उपदेश आणि काही आहार पण देतो. आणखी आपण पूर्णपणे ही माहिती देतो. महत्त्वाचं म्हणजे की आपण बघतोय की त्यांनी खूप फरक पडला आहे. महाराष्ट्राच्या स्त्री आरोग्याचे जे इंडिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. सर, तुम्ही रेशीम गाठी उपक्रमाबद्दल सांगितलं आणि अमॉक्सबद्दल पण तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं. सर, अध्यक्ष म्हणून तुमचा जो अध्यक्षाचा कालावधी आहे त्याच्यासाठी तुमची काय धोरणं आहेत किंवा तुमची काय दृष्टी आहे किंवा काय ब्रीदवाक्य तुम्ही ठेवली आहेत त्याच्यासाठी? आपण एक जनजागृतीसाठी अभियान करतो आहे स्त्रीच्या दृष्टीने. त्याच्यात 3 पैलू आहेत. एक म्हणजे स्फूर्ती, जे आपण किशोरींना करतो आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन द्यायचं. दुसरं शुभारंभ, ज्याच्यामध्ये फर्टिलिटी आणि प्रेग्नन्सी या 2 ज्या फेजेस आहेत त्याच्यामध्ये आपण काम करतो आहे, जनजागृती करतो आहे. यात शुभारंभात आपण स्तनपानाबद्दल पण बोलतो आहे. आपण वाट बघत नाही आहोत प्रसूती झाल्यानंतरची, महत्त्वाचं. पण अँटीनेटल काउन्सिलिंगमध्ये आपण हे स्तनपानाचं जी माहिती आहे ती आपण पूर्णपणे देतो आहे. ह्याच्यातनं आपल्याला दिसतंय की बरेचसे जे गैरसमज, भीती आहेत ते आधीच क्लिअर होऊन जात आहेत आणि बाई स्तनपानाला पॉझिटिव्हली घेते आहे.
आणि तिसरा आपण आहे की ज्या आपल्या वयस्कर स्त्रिया आहेत त्यांना आपण सहवास ही तिसरी मोहीम आहे आपल्याला. माझं ब्रीदवाक्य आहे की आरोग्य स्त्रीचे सामर्थ्य राष्ट्राचे. हेल्थ ऑफ द वुमन इज स्ट्रेंथ ऑफ द नेशन. फक्त महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतवर्षाला जर स्त्री सुदृढ असेल तर आपला समाज शक्तिशाली असेल. आणि हे आपण कसं करणार आहोत तर आपण स्त्री शक्ती, स्त्री सुरक्षा, स्त्री शिक्षा, स्त्री स्वास्थ्य हे जर आपण ह्याच्यावर आपण पूर्णपणे आपण काम करायला लागलो तर नक्कीच आपण स्त्रीला सुख आणि समृद्धी पोचवू शकू. आणि म्हणून माझे जे ॲमॉक्सियन्स आहेत तुमच्यासारखे त्यांना ते सगळे माझ्याबरोबर आहेत. आणि आपण ही मिशन स्त्री म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून आपापल्या रीतीने स्त्री हितासाठी, स्त्री शक्तीसाठी आणि स्त्री स्वास्थ्यासाठी निस्वार्थीपणे, सेवाभावाने आणि पूर्णपणे शास्त्रीय रीतीने काम करणार आहोत. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या स्त्रिया फक्त शूर नाही, शक्तिशाली नाही तर समृद्ध होणार आहेत. प्रसूतीनंतर आपल्याला स्तनपानाचं जे आपण माहिती देतो तर तेव्हा काय अडचणी येतात? आणि तुम्ही आत्ता जो मुद्दा सांगितलात की डिलिव्हरी व्हायच्या आधी म्हणजे जो अँटीनेटल काळ आपण ज्याला म्हणतो तेव्हा ती माहिती दिली पाहिजे. तर त्याच्याबाबत तुम्ही थोडी सविस्तर माहिती सांगता का की तेव्हा का महत्त्वाचं आहे त्या काळात सांगणं? जेव्हा आम्ही हा विचार केला तेव्हा आम्हाला असं कळून चुकलं की बाई जेव्हा अँटीनेटल म्हणजे प्रसूतीपूर्व पिरियडमध्ये असते तेव्हा ती तुमच्याकडे जास्ती रिसेप्टिव्ह असते. ती ऐकू शकते. ते बाळ पोटात वाढत असतं आणि तू तिला सांगतेस की स्तनपान कर, तुझं बाळ सुदृढ निघेल, पुढे हुशार होईल, शक्तिशाली होईल, बळकट होईल. तर ती जास्ती तुझ्या ही जी माहिती देतेस ही सकारात्मकपणे घेईल. ॲज अपोज्ड जर ती डिलिव्हरीमध्ये असेल, ती कळा सहन करते आहे प्रसूतीच्या किंवा प्रसूती होऊन ती थकली आहे, तिला आराम करायचा आहे, तिचं मन जरा चलबिचलित आहे, तेव्हा तू हा उपदेश द्यायला गेलीस तर तेवढं सहकार्य तुला मिळणार नाही. म्हणून आम्ही ठरवलं आणि म्हणून आम्ही त्याचं नाव दिलं आहे शुभारंभ. मातृत्वाचा शुभारंभ फक्त गर्भावस्थेने नाही, प्रसूतीने नाही, पण स्तनपानाने पण तोच शुभारंभ चालू ठेवायचा आहे. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचे स्वागत. सर, आत्ता आपण बऱ्याचशा गोष्टींबाबत चर्चा केली, पण ना काही कॉमन प्रश्न असतात, अडचणी असतात पेशंटच्या, त्या मी तुम्हाला थोडक्यात विचारते. पहिली अडचण अशी असते की पेशंटचा असा समज आहे की एक छाती दुधाची, एक छाती पाण्याची आहे. म्हणजे हे मी ऐकते पेशंटच्या आयांकडून, सासूबाईंकडून की एका छातीतून दूध येत असतं, एका छातीतून पाणी येत असतं. मग ते काय करतात की पाजताना उजवीकडून आणि डावीकडून दोन्हीकडून थोडं थोडं दूध पाजतात प्रत्येक वेळेस. तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडक्यात असेल पण महत्त्वाचा आहे आणि मी थोडक्यात उत्तर देतो. हां. दर स्त्रीला देवाने 2 स्तन दिलेत, उजवं आणि डावं. त्याच्यात काही भेदभाव नाही आहेत. म्हणून कुठे दूध आणि कुठे पाणी, दोन्हींमध्ये दूध असतं. एक फोर मिल्क आणि हाइंड मिल्कचा कॉन्सेप्ट असतो. तर पूर्णपणे जर एका बाजूचं स्तनातनं तुम्ही दूध देत असाल तर पूर्णपणे त्यातनं द्या. ते झाल्यावर ऑल्टरनेट करत राहा. हा एक महत्त्वाचा संदेश आहे. दूध आणि पाणी एक चांगलं एक वाईट असलं काही नाही. तसं केलं तर बाळाला दोन्ही बाजूनी पाणीयुक्तच दूध मिळेल आणि बाळाचं वजन वाढणार नाही. त्यामुळे आपण एकाच बाजूनी पाजणे आणि नंतर दुसऱ्या बाजूला लावणे. सर, दुसरा अजून एक प्रश्न असतो की आईला खायला काय द्यायचं, कारण खाल्लं की डायरेक्ट दुधात उतरतं असा एक समज आहे. त्यामुळे पेशंटला बऱ्याचदा मीठ दिलं जात नाही किंवा अगदी थोडक्यात म्हणायचं तर बेचं जेवण दिलं जातं. तर अशा वेळेस पेशंटनी काय खाल्लं पाहिजे हा कायम प्रश्न असतो. तेलकट, तुपकट, तिखट, आंबट हे अवॉइड करायला पाहिजे.
कारण ह्याच्यावर झोपेला पण ह्याचा त्रास परिणाम होतो. होतो आणि झोप जर झाली नाही तर दूध बरोबर येत नाही. आणि काय खायला पाहिजे, तर वेल बॅलन्स सुदृढ आहार जर असेल तर स्तनपान हे चांगलं होईल, इफेक्टिव्ह होईल, न्यूट्रिशस होईल आणि ॲडिक्वेट होईल. तर वेल बॅलन्स म्हणजे चौरस आहार जो आपण पाहिजे. सगळा देतो तो ते सगळं खाऊ शकतात. हो. फक्त काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. टाळलं हां, कारण जागरण होतं वगैरे त्याच्यामुळे. जसं आपण म्हणतो की मेथी खायला देणं, मेथी दाणे, त्याचे लाडू, खसखस या गोष्टी निश्चित दूध वाढतं. नक्कीच. भरपूर पाणी पिणं. अजून बऱ्याचदा पेशंटला असं वाटतं की पाणी प्यायला देत नाही कारण पोट राहील, वायगोळा म्हणजे हो. त्यांचा वात्या राहील म्हणून पाणी कमी दिलं जातं. तर पाणीही भरपूर प्यायला देणं गरजेचं आहे. सर, अजून एक महत्त्वाचा आपण मगाशी चर्चा करताना मुद्दा निघाला होता की हे जे दूध काहींना खूप जास्त प्रमाणात असतं, तर मिल्क बँक म्हणून एक आहे कन्सेप्ट, त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल? हा आधुनिक विज्ञानाचा नवा उपक्रम आहे. फार मोठा उपक्रम आहे. ब्लड बँक तुम्ही बघता की कितीतरी जीव ह्या ब्लड बँकमुळे वाचले गेले आहेत. तसंच मिल्क बँक, ज्यांच्याकडे जास्ती दूध आहे ते दूध एक्सप्रेस केलं जातं, आणखी पूर्ण व्यवस्थित केअर घेऊन एसेप्टिक प्रिकॉशन्सनी स्वच्छपणे हे बँक केलं जातं. आणि ज्या स्त्रियांना दूध देता येत नाही किंवा कमी पडत आहे त्या ह्याचा बाळांना नक्कीच फायदा फायदा निश्चित होऊ शकतो. शकतो. काही काही जागी हे सुरू केलेलं आहे. शासन दर वेळेस अजून ब्रेस्ट मिल्क बँक्स ह्या उभारत आहेत आणि ही नक्कीच स्तनपानाच्या दृष्टीने, प्रोत्साहनाच्या दृष्टीने फार महत्त्वाची मोहीम मला आहे. वाटतं फारच स्तुत्य उपक्रम आहे. कारण कितीही प्रयत्न केला तरी कधी कधी काही पेशंट्सला दूध येत नाही किंवा कधी कधी आया सिरियस असतात, बाकीचे प्रॉब्लेम्स असू शकतात, ते आणि दूध त्या नाही पाजू शकत. बाळाचं पोषण, कारण ते जे बाळ आहे त्याला 3 गोष्टी ह्या पाहिजेत. एक श्वास, दुसरं ऊब आणि तिसरं दूध. हो. आणि आईच्या दुधाला दुसरा कुठलाच पर्यायच नाही. तर ही छान माहिती सांगितली सर तुम्ही. अजून एक फायदा मला तुम्हाला सांगायचा होता, जो सामाजिक दृष्टीने फार महत्त्वाचा आहे, की स्तनपान हे नॅचरल फॅमिली प्लॅनिंग आहे. हो. जर बाई एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करते तर 6 महिने जेव्हा तिला पिरियड येत नाही तेव्हा ती प्रोटेक्टेड असते. त्यामुळे गरोदर राहायची शक्यता कमी होते. त्यामुळे तोही एक त्याचा अजून एक फायदा, आपण जसं म्हणालो की कॅन्सर पासून प्रोटेक्शन आहे, तसे तर हाही एक महत्त्वाचा फायदा आहे. सर, अजून एक कायम एक अडचण आपल्याला म्हणजे दिसते किंवा पेशंटकडून काही गोष्टी चुकताना दिसतात की ते जेव्हा पाजतात बाळाला दूध तेव्हा बऱ्याचदा आई झोपून दूध पाजते किंवा ह्या गोष्टी आपण बघितल्या असतील सरकारी दवाखान्यात. आपण जे ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये होतं ते अशा घटना घडतात की चुकून बाळाने दूध पिले, जास्त पिले आणि एकदम छातीत दूध गेले आणि बाळाचा श्वास घ्यायला बाळाला त्रास झाला आहे, प्रसंगी कधी कधी मृत्यूही होतो. तर अशा वेळेस आपण ह्या गोष्टी घडू नयेत किंवा दूध पाजताना काय काळजी घ्यायची आणि पाजून झाल्यावर काय काळजी घ्यायची? कुठल्याही स्त्रीला किंवा मुलीला ही काय क्रिया आहे जोपर्यंत त्या अनुभवत नाही, त्यांना ती जबाबदारी येत नाही, तोपर्यंत त्यांना पूर्णपणे माहिती नसते. आणि इथे जे आरोग्य तज्ज्ञ आहेत यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे की जसं मी म्हणालो, पोझिशन आणि पद्धत जशी महत्त्वाची आहे तसं दूध पाजल्यावर बाळाने ढेकर काढणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण तू म्हणालीस की दूध ॲस्पिरेट करून जाऊ शकतं आणि ते अत्यंत धोकादायक होऊ शकतं. मृत्यू पण होऊ शकतो. आणि म्हणून ते ढेकर काढणं आणि बरोबर पोझिशन धरणं, असं उभं ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. सोपं आहे आणि जर व्यवस्थित शिकवलं तर कुठलीही स्त्री हे करू शकते. म्हणूनच मला असं वाटतं झोपून दूध आपण पाजायला शक्यतो सांगत नाही, कारण आईला झोप लागते, बाळाला झोप लागते आणि दूध तसंच तोंडात राहतं. तर अशा वेळेस ते गिळलं जाऊ शकतं किंवा छातीत जाऊ शकतं. आणि म्हणून जे शासनाने जे उपक्रम काढले आहेत, आपण जे ॲमॉक्सने काढले आहेत, रेशम गाठी, किंवा आता आपण जे शुभारंभ सुरू केला आहे ज्याच्यामध्ये आपण कार्यशाळा
काढल्या आहेत. हो. ज्या आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी वर्कर्स आहेत, नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत आणि समाजातल्या स्त्रिया आहेत, यांना सगळ्यांना आपण हे शिकवतोय, याची माहिती देतोय, त्यांच्याकडनं हे करून घेतोय मॉडेल्सवर. याचा खूप फरक पडतो. कारण सर हे मला असं वाटतं ह्याला वेळ थोडा लागणार आहे, कारण पिढ्यानपिढ्या काही गैरसमज आहेत ते खूप रुजलेत समाजाच्या मनात आणि ते थोडे बदल करायला आपल्यालाही कष्ट घ्यायला लागतील. पण त्यांनीही मला असं वाटतं की सर्व समाजांनी पण म्हणजे आपण मला वाटतं की मन मोकळं करून ते ऐकलं पाहिजे आणि ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत नवीन गोष्टी, तरच आपण काही बदल आहेत ते घडवू शकू. सर या कार्यक्रमात आपण म्हणजे बऱ्याच दृष्टिकोनातून स्तनपानाबद्दल चर्चा केली. तर ह्या कार्यक्रमाच्या शेवटी आता तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? म्हणजे सखी सह्याद्रीचे सगळे प्रेक्षक आपला कार्यक्रम ऐकतात, तर तुम्ही त्यांना स्तनपानाबद्दल तुमच्या बाजूने काय सल्ला द्याल? जे WHO आहे, आपलं जागतिक आरोग्य संस्था, त्यांनी मुद्दामून हा एप्रिलचा पहिला आठवडा, ऑगस्टचा पहिला आठवडा जागतिक स्तनपान प्रोत्साहन आठवडा हा नेमला आहे. आणि त्याच्यामुळे जनजागृतीसाठी आपल्याला एक संधी मिळाली आहे, आणखी एक आपल्याला मार्ग मिळाला आहे आणि त्याचा आपण वापर करावा. ॲमॉक्सचा प्रेसिडेंट अध्यक्ष असल्याने मला माझ्या सगळ्या मातांना, होणाऱ्या झालेल्या स्त्रियांना आणि माझ्या आशा वर्कर्स, डॉक्टर्स, नर्सेस यांना एकच संदेश द्यायचा आहे. तो म्हणजे आपले महाराष्ट्राचे स्फूर्तिस्तंभ बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आज मी म्हणेन की स्तनपान दर बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण द्यायलाच पाहिजे. बरोबर आहे. कारण जे आईचं दूध आहे ह्याला पर्याय नाही. ब्रेस्ट मिल्क इज बेस्ट मिल्क. नॅचरल आहे, ऑर्गॅनिक आहे, सायंटिफिक आहे आणि प्रोटेक्टिव्ह आहे, सुरक्षा देत आहे. याच्यामध्ये जसं मी सांगितलं की आपल्याला आत्मविश्वास, आपल्याला सहकार्य कुटुंबियांचं, आपल्याला झोप स्त्रीची, आणखी आहार, हे आपल्याला तिला द्यायला पाहिजे योग्यरीत्या, तरच यशस्वी स्तनपान होणार आहे. जे मी 3 S सांगितले, स्लीप, सपोर्ट अँड नो स्ट्रेस, हे आपल्याला असं वातावरण आपल्याला तिला द्यायला पाहिजे. पुढचं म्हणजे हिरकणी कक्षासारख्या, जिथे आपण बाईला ह्याच्यातनं स्तनपानाच्या क्रियेबद्दल सन्मान, सहकार्य आणि सुरक्षा द्यायला पाहिजे. तिला कुठलाही संकोच नाही व्हायला पाहिजे. ही पवित्र क्रिया आहे, ही नैसर्गिक क्रिया आहे, ही तिची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपल्याला असं वातावरण करायला पाहिजे की ती मनमोकळेपणे, उत्साहाने हे करेल. जर आपण हे केलं तर आपली जी पुढची पिढी आहे ती सुदृढ, हुशार, शक्तिशाली आणि समृद्ध होईल आणि आपण विकसित भारत हा खरंच विकसित भारत सर्व दृष्टीने आपण तिथे पोचू शकू. तुम्ही खूपच छान माहिती सांगितली, सोप्या शब्दात माहिती सांगितली, त्याबद्दल अमेय पुरंदरे सरांचं खरंच परत एकदा मनापासून धन्यवाद. स्तनपानाचं फक्त वैज्ञानिक नाही तर आपण भावनिक, सामाजिक, धोरणात्मक सगळ्या बाजूने आज आपण चर्चा केली आहे. आणि माझा एकच याच्याबाबत शेवटचा संदेश सगळ्या आपल्या सखींना, सगळ्या प्रेक्षकांना राहील की जे बाळासाठीचं दूध आहे ते अमृत आहे आणि आईसाठी ते निसर्गाचं एक मिळालेलं खूप मोठं वरदान आहे. आणि स्तनपान ही फक्त आईची नाही तर कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी आहे. तर हाच संदेश घेऊन आज आपण इथून सगळे जाऊयात. सर, तुम्ही इथे आलात त्यासाठी परत एकदा तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.